27 एप्रिल 2020 रोजी माननीय नरेंद्र मोदी यांच्या सरकारनं आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्राला एक प्राधिकरण स्थापन केलं आणि त्या प्राधिकरणाचं हेडक्वार्टर हे गांधीनगर राहील अशा पद्धतीचा GR काढला आणि संपूर्ण महाराष्ट्र त्यानंतर घुसळून गेला. तर त्या दिवशी हे सिद्ध झालं की जागतिक आर्थिक केंद्र बनण्याचं, देशाचं आर्थिक केंद्र बनण्याचं मुंबईचं जे स्वप्न आहे ते स्वप्न कुणीतरी हिरावून घेऊन चाललंय आणि सध्याच्या सरकारला मुंबईच्या डेव्हलपमेंटमध्ये इंटरेस्ट नाही आहे. त्यांना स्वतःच्या राज्यामध्ये गांधीनगरमध्ये डेव्हलपमेंट करायचं हे त्या आदेशानं, त्या नोटिफिकेशननं त्या ठिकाणी सिद्ध झालं आणि राज्याचं संपूर्ण पॉलिटिकल वातावरण ढवळून निघालं. वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा या ठिकाणी चालू झाल्या आणि यामध्ये सातत्यानं महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टिकोनातून प्रत्येकाला ज्याचा जन्म महाराष्ट्रामध्ये झाला आहे त्याला हे वाटणं स्वाभाविक आहे की मुंबई ही राज्याची राजधानी आहे, मुंबई ही देशाची राजधानी आहे, मुंबई ही दक्षिण आशियाची आर्थिक राजधानी आहे आणि मुंबई ही जगाचं सुद्धा प्रमुख आर्थिक केंद्र आहे. त्यामुळे हे जे काही इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिस सेंटर आहे हे मुंबईतच झालं पाहिजे हे प्रत्येक मराठी माणसाचं आणि मुंबईमध्ये असलेल्या माणसाला समज होता, स्वप्न होतं आणि त्या स्वप्नाला धक्का देण्याचं काम या नोटिफिकेशननी झालंय. त्यामुळे याच्याच बाजूनं प्रतिक्रिया येणं हे साहजिकच होतं. परंतु देवेंद्र फडणवीस सारख्या एका राज्यातील ज्येष्ठ नेत्यानं जे राज्याचे 5 वर्ष मुख्यमंत्री राहिलेत त्यांनी या निर्णयाचं समर्थन करावं, चुकीच्या पद्धतीने करावं, चुकीच्या पद्धतीने माहिती देऊन करावं हे राज्यातील जनतेला काही रुचलंय असं मला या ठिकाणी वाटत नाही. आणि ज्या पद्धतीने ते समर्थन करतायत ते राज्याचा एक जबाबदार नागरिक म्हणून मला तर बिलकुल आवडलेलं नाही हे या ठिकाणी मी सांगू शकतो. आता या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे की जो प्रश्न उपस्थित केला जातोय की 2007 ते 2014 जो देवेंद्र फडणवीस यांच्याकडून जो उपस्थित केला जातोय की त्या काळातलं अपयश लपवण्यासाठी मोदी सरकारवर किंवा मोदींजीवर टीका या ठिकाणी केली जाते. त्याच्या मागची वस्तुस्थिती तपासणं अत्यंत आवश्यक आहे आणि वस्तुस्थिती तपासत असताना आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की 2014 पासून 2019 पर्यंत या राज्याचे माननीय देवेंद्र फडणवीस हे जबाबदार मुख्यमंत्री होते. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे अत्यंत लाडके मुख्यमंत्री होते. त्यामुळे नितीन गडकरी सारख्या ज्येष्ठ नेत्याला डावलून हेतुपुरस्सर त्यांना वगळून देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्याकडे राज्याचे सूत्र नरेंद्र मोदी आणि अमित भाईंनी दिलेली होती. मग 2014 पासून 19 पर्यंत देवेंद्र फडणवीस आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्राच्या संदर्भामध्ये केंद्र सरकारकडून एकही आदेश काढू शकले नाहीत ही वस्तुस्थिती आहे. ते ज्या पद्धतीने आज म्हणतायत की लंडनमध्ये 2-2 केंद्र आहेत, गांधीनगर आणि मुंबई व्हायला काय अडचण आहे. तर माझा प्रश्न आहे त्यांना की 2014 पासून 19 पर्यंत त्यांना कोणी अडवलं होतं आणि आज जरी ते राज्याचे मुख्यमंत्री नसले तर राज्याचे जबाबदार विरोधी पक्ष नेते आहेत, केंद्रात त्यांचंच सरकार आहे, अर्थमंत्री त्यांचाच आहे की त्यांनी एक नोटिफिकेशन काढून आणावं की गांधीनगर बरोबर मुंबईमध्ये सुद्धा दुसरं सेंटर राहील. राज्यातील जनता त्यांना डोक्यावर घेऊन नाचल. माझी त्यांना विनंती आहे की विरोधाचं प्रतिगामी राजकारण करण्यापेक्षा त्यांनी सकारात्मक राजकारण करावं आणि सकारात्मक राजकारणाचं पहिलं पाऊल म्हणून त्यांनी माननीय नरेंद्र मोदी अर्थमंत्री यांना भेटून मुंबई शहराला दुसरं वित्तीय केंद्र मंजूर करून आणावं ही माझी त्यांना या ठिकाणी नम्र विनंती आहे. आता हे तर करता आलं नाही. 2014 पासून 19 पर्यंत हे काहीच करू शकले नाही. म्हणून हे काय सांगतायत की 2007 पासून 14 पर्यंत केंद्राचं सरकार किंवा राज्याचं सरकार काही करू शकलं नाही. मित्रांनो, वस्तुस्थिती का ही या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे. 2005-06 सालच्या अर्थसंकल्पामध्ये तत्कालीन अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी एक सूतोवाच केलं. ते सूतोवाच असं होतं की मुंबई शहराला आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्राचा दर्जा द्यायचा. म्हणून आज जो दुसरा एक वाद घातला जातो हे केंद्र मुंबईला मंजूरच झालं नव्हतं, मग गांधीनगरला न्यायचा विषय कुठं आला, तर त्याचे बीज हे 2005-06च्या प्रस्तावात हे आपण समजून घेतलं पाहिजे. तर त्या ठिकाणी मुंबईमध्ये केंद्र स्थापन करण्याचा विषय नव्हता, देशाच्या इतर भागामध्ये केंद्र स्थापन करायचा विषय नव्हता. तर ज्या विषयाला अर्थसंकल्पामध्ये मंजुरी दिली होती तो विषय असा होता की मुंबई शहराला आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र म्हणून या ठिकाणी पुढं आणणं आणि त्या दृष्टिकोनातून मुंबई शहराचा विकास करणं.
मग हे करण्यासाठी लगेच केंद्र सरकारनं एक जागतिक बँकेचे प्रमुख अधिकारी राहिलेले, जगातील सगळ्यात मोठे फायनान्शियल ॲडवायझर असलेले पर्सी मिस्त्री यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी नेमली आणि त्या कमिटीला मुंबईला जर जागतिक आर्थिक केंद्र बनवायचं आहे तर त्या दृष्टिकोनातून काय काय करणं आवश्यक आहे या संदर्भामध्ये सूचना देण्यासाठी सांगितलं. आता पर्सी समितीने 2007ला आपला रिपोर्ट सादर केला. तो रिपोर्ट सादर केल्यामुळे त्यांनी असं नाही सांगितलं की मुंबईला आता तुम्ही आर्थिक केंद्र बनवू शकता आणि त्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारने पावलं उचलली पाहिजेत, ही या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे. पर्सी कमिटीनं अत्यंत व्यापक अभ्यास केला आणि पर्सी कमिटीसमोर महत्त्वाचा विषय हा होता या देशामध्ये आपण समताधारित समाजवादी भांडवलशाही अर्थव्यवस्था स्वीकारलेली होती. 90-91ला तत्कालीन पंतप्रधान नरसिंहरावजीनं मनमोहन सिंग यांच्या हाती अर्थव्यवस्थेची सूत्र देऊन देशाची मार्केट जागतिक बाजारामध्ये ओपन केली आणि एक प्रचंड मोठी क्रांती देशामध्ये झाली. त्यानंतर भांडवली बाजाराची संकल्पना देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पुढे आली आणि भांडवली बाजारात जर समजा पुढे जायचं आहे आणि आजचा आणि उद्याचा पर्याय भांडवली बाजार हाच असेल तर भांडवली बाजार उभा करत असताना जे काही वेगवेगळ्या रेग्युलेटरी अथॉरिटी आपल्या देशामध्ये आहेत, जे आर्थिक असतील, बॉन्ड असतील, शेअर असतील, याचं नियमन करतात, यांच्या कायद्यामध्ये काही बदल करणं आवश्यक आहे कारण ते केले पाहिजे. ही चर्चा अनेक दिवसापासून होती. म्हणून केंद्र सरकारनं आणि पर्सी मिस्त्री कमिटीनं आपल्यासमोर एक उद्दिष्ट असं ठरवलं की मुंबईला आर्थिक केंद्र बनवायचं. हा फक्त एवढंच त्यांचं उद्दिष्ट होतं का? नाही. त्यांचा 280 पानाचा अहवाल आहे. तो पूर्ण अहवाल मी या ठिकाणी वाचलेला आहे. त्या अहवालामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं प्रिएम्बलमध्ये की मुंबईला ग्रोथ सेंटर बनवून इंजेक्टरी मुंबईला समोर ठेवून देशाचे सर्व भांडवली कायदे जे आहेत ते बदलण्याच्या दृष्टिकोनातून प्रक्रिया आपल्याला यातून सुरू करायची आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी 2 प्रकारं, एक तर रेग्युलेटरी अथॉरिटीमध्ये बदल झाले पाहिजेत, फायनान्शियली रेग्युलेशन बदललं पाहिजे आणि त्याचबरोबर मुंबईचं वर्क कल्चर बदललं पाहिजे आणि मुंबईमध्ये ज्या काही ढाचागत सुविधा आहेत ह्या जागतिक दर्जाच्या बनल्या पाहिजेत. या दृष्टिकोनातून पर्सी कमिटीनं अत्यंत महत्त्वाच्या सूचना दिल्या आणि या सूचना देत असताना त्यांनी परत त्या ठिकाणी सांगितलंय की आमच्या दृष्टिकोनातून मुंबईमध्ये केंद्र लगेच सुरू करणं ही प्राथमिकता नाही, तर त्या केंद्राच्या दृष्टिकोनातून कायद्यामध्ये बदल होणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी रेग्युलेटरी ज्या ज्या कायद्यामध्ये बदल करणं आवश्यक आहे याची एक यादी, 21 पानी यादी त्या रिपोर्टद्वारे केंद्रीय अर्थमंत्र्याला सादर केली. आता जे आपले नियामक मंडळ आहेत, RBI आहे, IRDA आहे, जे इन्शुरन्सचं नियामक मंडळ आहे, निफ्टी आहे, SEBI आहे, पेन्शन फंड आहे, ह्या सगळ्याच्या अंतर्गत येणाऱ्या प्रत्येक अर्थसंस्था, बँका याच्या नियमामध्ये बदल झाला पाहिजे. हे पर्सी कमिटीचं सगळ्यात पहिली शिफारस होती. त्यामुळे त्यांनी त्यामध्ये अनेक बदल सुचवले. जे बदल पचणं किंवा ते बदल ऐकून घेणं हे 2008ला तर आपल्या देशाला शक्यच नव्हतं. आजही त्यातले अनेक बदल ऐकणं आणि ते पचवणं आपल्या देशासाठी अवघड आहे. आता 2008 साली पर्सी कमिटीने सांगितलं होतं की देशामध्ये GST लागू करा आणि सगळ्या फायनान्शियल सर्व्हिसेसवर GST लागू करा. 2014 साली माननीय नरेंद्र मोदी सरकारमध्ये येईपर्यंत GSTला त्यांनी किती प्रचंड विरोध केला हे देशाने बघितलंय. त्याचबरोबर ज्या सूचनेवर आजही सर्वोच्च न्यायालयाचा कुठलाही वकील किंवा न्यायाधीश डायजेस्ट करू शकत नाही, ती सूचना त्यांची अशी होती की देशामध्ये जे काही विधी प्राधिकरण आहे किंवा जो वकिली करण्याचा हक्क आहे, लॉ फर्म उघडण्याचा हक्क आहे, तो बाहेरच्या देशातल्या कंपन्यालाही द्या. जगातल्या कुठल्याही कंपनीला जर तुम्हाला कायदे आंतरराष्ट्रीय करायचे, व्यवहार आंतरराष्ट्रीय करायचे, तर त्या पद्धतीनं आंतरराष्ट्रीय लॉ फर्मला सुद्धा देशामध्ये त्यांच्या शाखा उघडू द्या आणि देशामध्ये त्यांना वकिली करू द्या. आज माझी ठाम खात्री आहे की या सूचनेला देशातला कुठलाही वकील हा समर्थन करणार नाही. त्यांना प्रोटेक्शन पाहिजे असतं आणि त्या दृष्टिकोनातून सरकारनं बदल केले नाही. मग पर्सी कमिटीने या सूचना केल्या की मुंबईच्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये बदल करणं
आणि रेग्युलेटरी फायनान्शियल इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये बदल करणं आणि ते तातडीने पुढे नेणं. आणि त्या सूचनेच्या दृष्टिकोनातून त्यांनी केंद्रीय अर्थमंत्र्याला आपला अहवाल सादर केला. आता केंद्रीय अर्थमंत्र्याकडे हा अहवाल 2007 साली आल्याबरोबर केंद्र सरकारनं काय केलं की ज्या काही रेग्युलेटर अथॉरिटी आहेत, आरबीआय, इरडा, सेबी, निफ्टी, पेन्शन फंड, वेगवेगळ्या प्रकारच्या बँका, ह्या सगळ्याकडून जे स्टेक होल्डर आहेत त्याचे, आणि जे त्या काळामध्ये वित्तीय आयोग होता आपला देशाचा, प्लॅनिंग कमिशन होतं, ह्या सगळ्याकडून त्यांनी ते अहवाल पाठवून दिला आणि त्या प्रत्येकाच्या सूचना त्याच्यावर मागवलं. लोकशाही प्रक्रियेमध्ये कुठल्याही गोष्टीमध्ये बदल करत असताना जोपर्यंत त्या स्टेक होल्डर घटकाला विश्वासात घेतलं जात नाही, त्यांच्या सूचना आपण घेत नाही, तोपर्यंत कुठलाही बदल करता येत नाही. आणि तो बदल केला तो टिकाऊ राहत नाही. त्या बदलामुळे प्रचंड गोंधळ होतो. आणि नरेंद्र मोदी सरकार आल्यापासून 14 पासून आपण बघतोय की कशा पद्धतीनं प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी गोंधळ घालून ठेवला आहे. आणि या ठिकाणीही आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र गांधीनगरला नेण्यापूर्वी पर्सी कमिटीनं ज्या ज्या सूचना केल्या होत्या त्यामध्ये काहीही बदल न करता त्यांनी आधी सेंटर स्थापन केलं आणि आता हळूहळू एका बदलाच्या मागे लागले. हाही घटनाक्रम आपण या ठिकाणी समजून घेतला पाहिजे. मग पर्सी कमिटीने ह्या ज्या काही सूचना केल्या त्याप्रमाणे आरबीआयनं चॅप्टर टू चॅप्टर प्रत्येक सूचनेला स्वतःचं जो काही मत आहे ती प्रतिक्रिया सकारात्मक पण अत्यंत सावध अशा पद्धतीची प्रतिक्रिया फायनान्स मिनिस्टरकडे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिली. त्याच पद्धतीनं बाकीच्या ज्या नियामक संस्था आहेत, बाकीचे जे स्टेक होल्डर आहेत, त्या सगळ्यानं आपल्या सूचना ज्या आहेत या ठिकाणी फायनान्स मिनिस्टरकडे त्या कळवल्या आणि त्यांना त्या दृष्टिकोनातून ते काय काय करू इच्छितात आणि त्यामध्ये काय काय बदल पाहिजेत हे त्यांनी लक्षात घेतलं. या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे की पर्सी कमिटी म्हणजे ब्रह्मदेव नव्हे. त्या कमिटीने जरी सूचना केल्या असेल तर त्या सूचनेप्रमाणे सगळं करणं या देशामध्ये शक्य आहे का, व त्यामध्ये आणखीन काही बदल केले पाहिजेत सकारात्मक किंवा काही बाबी वगळल्या पाहिजेत, या दृष्टिकोनातून प्रत्येक स्टेक होल्डरचं मत घेणं हे अत्यंत चांगलं असतं आणि मॅच्युरिटी लक्षण आहे. ते त्या तत्कालीन अर्थमंत्र्यांनी या ठिकाणी केलं आणि त्या दृष्टिकोनातून सेवा दिली, त्यांनी पुढे गेले. आता हे होत असताना आरबीआयने काय केलं, तत्कालीन गव्हर्नर जे होते आरबीआयचे डी सुब्बाराव यांनी स्पष्ट सांगितलं की अनेक घटकाकडून आमच्याकडे या ठिकाणी सूचना येते, त्याच पद्धतीनं पर्सी कमिटीकडून सूचना आली. ही सूचना आम्ही तपासून घेऊ. ही तपासून घेत असताना त्यांनी ज्या रेग्युलेटरी रेस्ट्रिक्शन काढायचं सांगितलंय त्या दृष्टिकोनातून आरबीआयनं रघुराम राजन यांच्या अध्यक्षतेखाली 2008 साली एक कमिटी नेमली. फायनान्शियल सेक्टर रिफॉर्मसाठी एक कमिटी नेमली रघुराम राजन यांच्या अध्यक्षतेखाली, जे नंतर आरबीआयचे गव्हर्नर झाले. ही नेमली 2008 साली. त्यांच्याकडून त्यांनी ओपिनियन घेतलं. त्याच पद्धतीनं 2013 साली जे आपले न्यायमूर्ती होते BS श्रीकृष्ण, त्यांच्याकडूनही फायनान्शियल सेक्टर ओपन करण्याच्या दृष्टिकोनातून काय काय करता येईल हे आरबीआयनं एक सूचना घेतल्या. त्याच पद्धतीनं कॉर्पोरेट बॉन्ड रिफॉर्म करण्याच्या दृष्टिकोनातून एक पाटील कमिटी नेमली आणि त्या पाटील कमिटीकडूनही कॉर्पोरेट बॉन्ड रिफॉर्मच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी सूचना घेण्यात आल्या. द फायनान्शियल सेक्टर लेजिस्लेशन रिफॉर्म कमिशन आणि इंडियन फायनान्शियल कोड कमिशन अशा पद्धतीचे एक कमिशननी आरबीआयने या ठिकाणी नेमलं. म्हणजे जी अर्थव्यवस्था भांडवलशाहीच्या दृष्टिकोनातून, भांडवली अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून जगाच्या बाजारामध्ये ओपन करायची, ती केवळ एक केंद्रातच ओपन न करता भारतीय अर्थव्यवस्था ग्लोबल फ्रेंडली झाली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून ती ओपन झाली पाहिजे, या दृष्टिकोनातून आरबीआयकडे प्रयत्न करत होतं. आणि दुसरीकडं अर्थ मंत्रालयानं जे काही स्टेक होल्डर मंत्रालय आहेत बाकीचे सुद्धा, त्यामध्ये कॉर्पोरेट अफेअर मिनिस्ट्री असेल, कॉमर्स मिनिस्ट्री असेल, MSM खाता असेल, ॲग्रिकल्चर मिनिस्ट्री असेल आणि लॉ मिनिस्ट्री असेल, ह्या सगळ्या ज्या यामध्ये सहभागी होणाऱ्या मिनिस्ट्री आहेत की ज्यांचा संबंध यामध्ये येऊ शकतो, या सगळ्याकडूनही मत मागितलं आणि त्या प्रत्येकाला त्या दृष्टिकोनातून रिपोर्टिंग त्यांनी त्या ठिकाणी मागवली. आता ही एका दिवसाचं काम नाहीये.
आरबीआय कडे काम करतंय, रेग्युलेटरी रिफॉर्मेशनच्या दृष्टिकोनातून रेग्युलेटरी अथॉरिटी काम करत आहेत, वेगवेगळे खाते त्या ठिकाणी काम करते आणि यातला पूर्ण जो काही कंट्रोलिंग आणि कोऑर्डिनेशन हे फायनान्स मिनिस्ट्री करतंय. हे होत असताना या ठिकाणी एक भाग आपण लक्षात घेतला पाहिजे. हे होत असताना आपण आपल्या देशामध्ये आम आदमीसाठी अर्थव्यवस्था असा संकल्प स्वीकारलेला आहे आणि हे जे काही रिफॉर्म आहेत हे समाजातल्या श्रीमंत घटकासाठी, रिच टू रिच क्लास आणि आता ज्यांना फक्त टॅक्स हेवन मध्येच आपले व्यवहार करायचे ह्या वर्गासाठी सेवा पुरवण्यासाठी आहेत. म्हणून उद्या समाज आपल्या विरोधात जाऊ नये या दृष्टिकोनातून कार्यकर्त्याला नेतृत्वाला काळजी घ्यावी लागते की अचानक जर आपण अशा पद्धतीच्या सुधारणा केल्या आणि या सुधारणा रिच लोकांसाठी रिफॉर्म असं जर दिसलं तर समाज घटकामध्ये असंतोष जाऊ शकतो. पण तो असंतोषही कमी केला पाहिजे आणि त्यांच्या दृष्टिकोनातून आणखीन काय देत आलं काय हे सायमल्टेनियसली बघितलं पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून त्या काळातल्या युपीए सरकारनं सामाजिक सुधारणेच्या दृष्टिकोनातून अनेक सुधारणा करत करत यामध्येही काम करणं चालू ठेवलं आणि 2013 साली शेवटी श्रीकृष्ण कमिटीचाही रिपोर्ट त्या ठिकाणी आला आणि त्यानंतर असं लक्षात आलं की ह्या सुधारणा करणं हे अनेक स्टेक होल्डरचा राजकीय पक्षाचा विरोध आहे, हे सहजासहजी शक्य नाही. देशाचं राजकीय मानक जे आहे ते यासाठी आज तयार नाही. आणि मुंबईमध्ये सुद्धा जे काही इन्फ्रास्ट्रक्चर सुधारणा करायच्या त्याही एवढ्या सोप्या नाहीत. त्या दृष्टिकोनातून सुद्धा प्रचंड मोठी आर्थिक तरतूद यासाठी लागणार आहे. आणि त्यामध्ये 2014च्या निवडणुका आल्या. 2014च्या निवडणुकीपर्यंत ही प्रक्रिया चालू होती. म्हणजे केंद्र सरकार, आरबीआय किंवा नियामक संस्था ह्या शांत बसल्या होत्या का? नाही. पर्सी कमिटीवर सातत्यानं वेगवेगळे अहवाल घेऊन त्यांचं त्या ठिकाणी काम चालू होतं आणि याचं सगळं रेकॉर्ड पब्लिक डॉमेनमध्ये, आरबीआय मध्ये आणि या सगळ्या संस्थांकडे उपलब्ध आहे. म्हणून जे या पद्धतीनं सांगतायत की 2007 सालापासून 14 पर्यंत केंद्र सरकारनं किंवा राज्य सरकारनं काही केलं नाही, ते लोकांना मूर्ख बनवण्याचं काम करतायत किंवा त्यांना यामधली माहिती नाही या ठिकाणी मी स्पष्ट सांगतो. म्हणून माझी परत एकदा विनंती आहे की देवेंद्र फडणवीस यांनी 2007 पासून 2014 पर्यंत रेग्युलेटरी रिफॉर्म इन्फ्रास्ट्रक्चर वाढवण्यासाठी, त्यामध्ये बदल करण्यासाठी हे केंद्रीय अर्थ मंत्रालय असेल, आरबीआय असेल, वेगवेगळे नियामक आयोग असतील, यांनी काय काय प्रयत्न केले आणि बेस त्या ठिकाणी तयार केला की ज्या बेसमधून ज्याला ऑफशोर फायनान्शियल सेक्टर ओपन करायचं आपण म्हणतो त्याचा पाया त्या ठिकाणी घातला गेला. हे या ठिकाणी विसरता कामा नये. 2014 साली नरेंद्र मोदी यांचं सरकार आल्यानंतर मुंबईमध्ये आता काही होणार नाही हे देशातल्या प्रत्येक अर्थ जाणकारांनी या ठिकाणी लक्षात घेतलं होतं. आणि बरोबर 2015 साली कसलाही विचार न करता, ह्या कसल्याही अहवालाकडे न पाहता किंवा अडचणीकडे न पाहता मोदी सरकारनं फेमा कायद्यामध्ये फॉरेन एक्सचेंज रेग्युलेटरी ऍक्ट जो फेमाचा कायदा आहे त्या कायद्यामध्ये बदल केले आणि गांधीनगरमध्ये परदेशी व्यापाराला परवानगी देणारं केंद्र गिफ्ट या ठिकाणी सुरू करण्याला त्यांनी परवानगी दिली. त्यांनी काय केलं, फक्त फेमा कायद्यामध्ये बदल केले आणि ऑफशोर बिझनेस जो आहे तो त्या केंद्रामध्ये करता येईल असं सांगितलं. आता ऑफशोर बिझनेस सेंटर इंटरनॅशनल फायनान्शियली सर्व्हिस सेंटर म्हणजे काय नेमकं हे या ठिकाणी आपण थोडक्यात लक्षात घ्या की इंटरनॅशनली फायनान्स सर्व्हिस सेंटरमध्ये जी काय बॅलन्स शीट असते त्या बॅलन्स शीटच्या दोन्ही बाजूचे आवक आणि जावकचे जे काही नोंदी असतात, ह्या नोंदी करणाऱ्या एंटिटी किंवा कंपनी ह्या देशाचे नागरिक नसतात. हे दोघंही परदेशी नागरिक असतात, एनआरआय असतात आणि या ऑफशोर बिझनेस ठिकाणामध्ये रुपयामध्ये देशाच्या चलनामध्ये 1 रुपयाचाही व्यवहार होत नाही, आंतरराष्ट्रीय चलनामध्ये व्यवहार होता. ज्या पद्धतीनं फॉरेन एम्बेसीची जागा ही देशात जरी असली तर त्या देशाची पकडली जाते, त्याच पद्धतीनं आयएफसी सेंटर मधली जी जागा आहे ती देशामध्ये जरी असली तर त्याला देशाचे कुठलेही कायदे लागू होत नाहीत, ऑफशोर कायदे त्याला लागू होतात. म्हणून पीसी मिस्त्रीनं त्यांच्या अहवालामध्ये स्पष्ट सांगितलंय की तुम्हाला अर्थव्यवस्था मोकळी करून
फायनान्शियल रेग्युलेटरी मोकळं करायचंय का या देशामध्ये टॅक्स हेवन उभा करायचा आहे हे ठरवणं अत्यंत आवश्यक आहे. मित्रांनो, आपण लक्षात घेतलं पाहिजे, जगाच्या भांडवली बाजारामध्ये टॅक्स हेवन ही अत्यंत बदनाम झालेली कंपनी आहे. ज्या ठिकाणी कसल्याही प्रकारचे रेग्युलेशन असतात त्या ठिकाणी टॅक्स हेवन होतं. आणि मला भीती आहे की ज्या पद्धतीनं कायद्यात बदल न करता गांधीनगरमध्ये हे केंद्र स्थापन केलं जात आहे, तर हे केंद्र स्थापन करण्यामागचा उद्देश जो पर्सी कमिटीने त्यांच्या अहवालात सुचवलाय त्या पद्धतीनं नव्हे तर टॅक्स हेवन करणं. या देशामध्ये ज्यांना ज्यांना काळा पैसाचा व्यवहार करायचा आहे, परदेशामधून काळा पैसा आणायचा आहे किंवा देशातला काळा पैसा बांधायचा आहे, ज्या पद्धतीने मी या ठिकाणी सांगितलं की बॅलन्स शीटमध्ये आवक आणि जावकमध्ये देशातल्या कुठल्याही माणसाचं नाव राहत नाही, एनटीटीमध्ये असतो तो येणारा असतो, त्याच्यावर देशाचा कायदा लागू होत नाही. म्हणून दुर्दैवानं हे ज्या पद्धतीने आपण म्हणतो ग्रामीण भागामध्ये करायला गेला गणपती आणि झाला मारुती, कारण मारुतीला काय आकार नसतो, आकार उकार नसलेलं सेंटर गांधीनगरमध्ये चालू केलंय. आणि माझी पहिली भीती आहे जी पर्सी कमिटीने या ठिकाणी व्यक्त केली होती, हे आंतरराष्ट्रीय टॅक्स हेवन होण्याचा सगळ्यात मोठा धोका आहे. कारण ज्या पर्सी कमिटीनं सुधारणा सांगितल्या होत्या त्या पद्धतीच्या कुठल्याही सुधारणा या केंद्रामध्ये झालेल्या नाही. दुसरा एक भाग या ठिकाणी समजून घेतला पाहिजे की पर्सी कमिटीने हे सांगितलेलं होतं SEZ मध्ये IFC स्थापन झाली नाही पाहिजे, ती केली जाऊ नये. त्याच्याही दृष्टिकोनातून नरेंद्र मोदी सरकारनं पर्सी कमिटीने जे काही सूचना केल्या होत्या त्याचं व्हायोलेशन केलंय. गिफ्ट जे आहे याची स्थापना 2011 साली सेज कायद्यानुसार झालेली आहे, सेज म्हणून झालेली आहे. आणि त्याच सेजमध्ये 2015 साली एका भागाला IFC म्हणून मंजुरी दिली. ही पर्सी कमिटीने जी सूचना केलेली आहे, जी फंडामेंटल सूचना आहे पर्सी कमिटीचं, तिचं या ठिकाणी व्हायोलेशन झालंय. सेजमध्ये या ठिकाणी IFC उघडण्यात आलेलं आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्या. तिसरा महत्वाचा भाग या ठिकाणी असा आहे, हे जे काही गिफ्ट सेंटर आहे याच्यामध्ये 50% भागीदारी ही गुजरात सरकारची आहे आणि 50% भागीदारी ही बदनाम झालेल्या IL and FS या वित्तीय भांडवली कंपनीची आहे. या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे की जर देशाचं एकच केंद्र होतंय तर ते केंद्र कुठल्याही बदनामीपासून लोकांच्या किंवा बदमाशाच्या सहभागातून या ठिकाणी निर्मित झालं पाहिजे. तशी परिस्थिती गांधीनगर गिफ्टमध्ये आहे का? बिलकुल नाही. 50% मालक असलेला IL and FS ही कंपनी ही देशामध्ये बदनाम झालेली कंपनी आहे. हे यांच्या वित्तीय जे काही यांच्यावर ऑब्लिगेशन होतं, यांना जे अनेक सेवा पुरवठादाराचे पैसे द्यायचे होते ते पैसे या ठिकाणी देऊ शकले नाही. 1 लाखपेक्षा जास्त किमतीचा फ्रॉड या कंपनीमध्ये झालेला आहे आणि केंद्रानं या कंपनीच्या अनेक प्रकारे या ठिकाणी चौकशा चालू केलेल्या आहेत. महाराष्ट्रातल्याही काही राज्यकर्त्यानं तिथून लोन घेतलं म्हणून त्यांच्याही चौकशा झालेल्या आहेत. अशा बदनाम कंपनीची 50% भागीदारी ही IL and FS मध्ये आहे. यामध्ये पुढचा प्रश्न मी या ठिकाणी उपस्थित करतोय की जर उद्या IL/FSचा हिस्सा ज्या पद्धतीनं SBIचा IL/FS मध्ये हिस्सा होता तो मागच्या वर्षी SBIनं विकला. अनेक परदेशी भांडवलदार कंपन्यांचा त्यामध्ये हिस्सा आहे देशाच्या बँकिंग क्षेत्राबरोबर. त्याच पद्धतीनं जर आता ह्या परिस्थितीमध्ये जर त्यातल्या कोणी हिस्से विकले आणि ते हिस्से नेमके अंबानी आणि अडाणी यांनी विकत घेतले किंवा तत्सम वर्गाने विकत घेतले आणि 50% जर त्या ठिकाणी ते मालक झाले तर गिफ्टचं स्टेटस रेग्युलेटरी अथॉरिटी म्हणून, इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हायडर म्हणून काय राहील आणि त्याचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल याचाही या ठिकाणी गंभीरपणे प्रत्येकाने विचार करणं हे आवश्यक आहे हे या ठिकाणी मी सांगतो. आता किती गतीनं जरी आपण सांगितलं किंवा ज्या पद्धतीनं समर्थक सांगतायत की अत्यंत गतिमान पद्धतीनं गुजरातमध्ये उभं केलंय तर तेही खरं नाही या ठिकाणी लक्षात घ्या. मुळात गिफ्ट हे मी सांगितल्याप्रमाणे SEZ सेंटर होतं. SEZ मध्ये त्यामध्ये कुणीच यायला तयार नव्हतं. 2 बिल्डिंग फक्त उभ्या केल्या होत्या
त्यामध्ये गुंतवणूक होत नव्हती, कुणीही SEZ कंपनी यायला तयार नव्हत्या. म्हणून 11 पासून 15 पर्यंत जे काही गिफ्ट आहे ते मोकळं पडलेलं होतं. पण 15 साली त्या ठिकाणी केंद्रीय अर्थमंत्र्यानं गांधीनगरचं आणि देशातलं पहिलं पर्शी कमिटीच्या शिफारशीच्या प्रमाणात नसलेलं आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र उभं करण्याला केंद्र सरकारनं मंजुरी दिली. 2015 साली त्या पद्धतीने त्यांनी नोटिफिकेशन काढलं. आता हे नोटिफिकेशन काढल्यानंतरही त्यामध्ये काही मोठ्या प्रमाणावर कंपन्या आल्या का, तर तसाही इतिहास पूर्ण जर आपण गिफ्टची वेबसाईट तपासली चाळली तर आपल्याला कुठेही दिसणार नाही. केंद्र सरकारच्या दबावामुळं वेगवेगळ्या पद्धतीच्या बँका, LIC सारखी संस्था यांनी फक्त त्या ठिकाणी ऑफिस नेलं. पण जो काही फ्लोरिश व्हायला पाहिजे, ज्या प्रकारे सिंगापूरचं मार्केट आहे, ज्या प्रमाणात लंडनचं मार्केट आहे, ज्या पद्धतीनं जपानचं मार्केट आहे, ज्या पद्धतीनं न्यूयॉर्कचं मार्केट आहे, आणि त्याच्या कॉम्पिट करण्याच्या दृष्टिकोनातून 2011, 2015 आणि 2020 या संपूर्ण 10 वर्षामध्ये गांधीनगरमध्ये काही घडलंय का सकारात्मक? बिलकुल नाही. मुंबईला तरी 100-150 वर्षाचा आर्थिक सेवा केंद्राचा एक अनुभव होता. एक मुंबईची ओळख ती झालेली आहे. आणि मुंबई हे सिंगापूर टू लंडन ह्या टाइम झोनमध्ये येतं. ईस्टच्या कंपन्याचा टाइम संपत असताना आणि लंडनचा मार्केट ओपन होत असताना बरोबर मध्यावर मुंबई आहे आणि त्याचा ॲडव्हान्टेज मुंबईला होतो. हाही ॲडव्हान्टेज गांधीनगरला नाही. हाही नॅचरल जस्टिस, जसं मुंबईचा नॅचरल हक्क होता वित्तीय केंद्राचा, तोही मारलाय. टाइम झोनचा जो काही नॅचरल जस्टिस मुंबईवर होता तोही या ठिकाणी मारलाय. आणि पूर्णपणे राजकीय निर्णय घेत या ठिकाणी गणपतीचा मारुती करून ठेवण्याचं काम माननीय नरेंद्र मोदी यांच्या सरकारनं केलंय, या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. आता या ठिकाणी परत देवेंद्र फडणवीस जे म्हणतायत की बुलेट ट्रेनच्या वेळेस बुलेट ट्रेनला BKC मध्ये मान्यता देत असताना आमच्या असं लक्षात आलं आणि आम्ही केंद्र सरकारला अशी विनंती केली की आम्हाला या ठिकाणी आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्राला परवानगी द्या. आणि म्हणून बुलेट ट्रेन ही खाली होणार होती आणि वरची जी बिल्डिंग होणार होती त्यामध्ये आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्राचं त्या ठिकाणी बिल्डिंग राहणार होती. माझी परत एकदा मॅक्स महाराष्ट्रच्या वतीनं माननीय देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की BKC मध्ये बुलेट ट्रेनच्या प्रकल्पामध्ये आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्राच्या इमारतीसाठी परवानगी दिली जाणार होती. अशा पद्धतीचं कुठलंही कागदपत्र, कुठलाही केंद्र सरकारबरोबरचा कम्युनिकेशन किंवा त्या पद्धतीनं केंद्र सरकारने परवानगी दिली असेल तो त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेसाठी पब्लिक डॉमेनमध्ये या ठिकाणी केला पाहिजे. तो शेअर केला पाहिजे, सांगितला पाहिजे. रट सारखं खोटं बोलून जो विषय त्यांना कळलाच नाही की मुंबईमध्ये आर्थिक वित्तीय सेवा केंद्र होणार नव्हतं, तर संपूर्ण मुंबई शहराला एक आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा पुरवठादार शहर म्हणून या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर आणि कायद्यामध्ये बदल करून त्या ठिकाणी मदत केली जाणार होती. आणि त्यामुळं हे कायदे बदलत असताना देशाच्या इकॉनॉमिकला, भांडवल बाजाराला त्या दृष्टिकोनातून सक्षम केलं जाणार होतं आंतरराष्ट्रीय पातळीवर. हा भाग कुणीकडे आणि एका गिफ्ट सेंटरमध्ये ज्या ठिकाणी सेज होणार होतं ते चाललं नाही. म्हणून त्या ठिकाणी पर्शी कमिटीची शिफारस टाळून वगळून तिचं व्हायोलेशन करून तुम्ही त्या ठिकाणी गिफ्टमध्ये IFC ऑफशोअर बिझनेस सेंटर त्या ठिकाणी चालू करताय. आणि त्यासाठीही तुम्ही कुठल्याही पर्शी कमिटीने सांगितल्याप्रमाणे, सुचवल्याप्रमाणे जे काही इन्फ्रास्ट्रक्चर रेग्युलेटरी अथॉरिटीमध्ये, फायनान्शियल सेक्टरमध्ये बदल करायचे आहेत, कायद्यात बदल करायचे आहेत, ते कुठलेही तुम्ही बदल करत नाही. आणि पर्शी कमिटीनं ज्या पद्धतीनं भीती व्यक्त केली, हे टॅक्स जर कायद्यामध्ये व्यवस्थित बदल केले नाही, रेग्युलेशन त्या पद्धतीनं केलं नाही, तर हे फक्त टॅक्स हेवन होतील आणि देश बदनाम होईल. आज ज्या पद्धतीनं साऊथ आफ्रिकेतल्या काही कंट्रीज, सिंगापूरमधल्या काही कंट्रीज ह्या टॅक्स हेवन म्हणून जगामध्ये बदनाम आहेत, त्या पद्धतीनं हे जे आंतरराष्ट्रीय ऑफशोअर केंद्र आहे ते उद्या जर व्यवस्थित नियामक त्या ठिकाणी नसेल तर त्या ठिकाणी बदनाम झाल्याशिवाय राहणार नाही. हे या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे.
म्हणून जो काही प्रचार केला जातोय की मुंबईहून केंद्र हलवलंच जाईल, हा अत्यंत धांदळ खोटा आहे. कारण मुंबई सोडून दुसरं कुठंच होणार नव्हतं आणि त्या दृष्टिकोनातूनच पर्सी कमिटीची स्थापना झाली होती. हे या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि माननीय नरेंद्र मोदी सरकारचा हा जो निर्णय आहे हा संपूर्ण राजकीय निर्णय, स्वतःच्या राज्यावर, स्वतःच्या गावावर, स्वतःच्या प्रांतावर आणि स्वतःच्या कम्युनिटीवर प्रेमातून झालेला निर्णय, देशाचे नेते म्हणून झालेला निर्णय हा नाही. आणि मुंबईच्या आणि महाराष्ट्राच्या द्वेषातून झालेला हा निर्णय. कारण मुंबई आणि महाराष्ट्राचे जे काही महत्त्व होतं, मुंबईचं 100 वर्षापासून जे महत्त्व आहे, सिंगापूर आणि लंडनच्या मध्ये असल्यामुळे टाइम झोनचं जे मुंबईचं महत्त्व आहे, आणि जे सगळे फायनान्शियल सेक्टरचे हेड ऑफिस आज आहेत मुंबईमध्ये आहेत. आंतरराष्ट्रीय बँक जर कुठली यायची असेल ती आधी मुंबईमध्ये येते. हे सगळं लक्षात घेता हा जो काय ॲडव्हान्टेज देशाला मुंबईपासून मिळणार होता आणि देशामध्ये ग्रोथ सेंटर मधून ट्रॅजेक्टरी म्हणून मुंबई यामधून काम करणार होती. म्हणजे मुंबई ही फक्त निमित्त होती. देशाची भांडवल बाजार बदलण्याच्या दृष्टिकोनातून यामध्ये कायदे घेणार होते आणि त्या दृष्टिकोनातून एक प्रचंड मोठं काही या ठिकाणी घडणार होतं. ते न घडवता एक काहीतरी दिल्यासारखं आणि एक 50 हेक्टरवर मी काहीतरी गुजरातसाठी केलंय असं दाखवण्याचा हा प्रयत्न आहे. या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे. आणि मुळातच नरेंद्र मोदी यांनाच पर्सी कमिटी काय आहे, केंद्र सरकारला काय करायचंय आणि यातून भांडवल बाजारामध्ये काय काय बदल होणार आहेत हे समजलं नाही तर देवेंद्र फडणवीस यांच्या हे आवाक्याचं बाहेर आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस साफ म्हणून महाराष्ट्राची भुई थोपटत आहेत आणि महाराष्ट्रातील जनतेचा घोर अपमान करून महाराष्ट्राचा, आणि ज्या मुंबईने त्यांना प्रचंड प्रेम दिलं, मुंबईमध्ये त्यांचं सगळंच फ्लोरिश झालं, जे बाथरूम सिंगर होते त्यांना मुंबईनं एक व्यासपीठाचा दर्जा दिला, इतका मोठा प्रचंड बदल देवेंद्र फडणवीस यांच्या स्वतःमध्ये सुद्धा मुंबईने घडून आणलाय. त्या मुंबई बरोबर द्रोह करण्याचं काम या ठिकाणी गुजरातचं समर्थन करून देवेंद्र फडणवीस करत आहेत. माझी परत त्यांना विनंती आहे, पर्सी कमिटीचा रिपोर्ट समजून घ्या. पर्सी कमिटीने ज्या शिफारसी केल्या त्याचं फंडामेंटल तत्व तुम्ही समजून घ्या आणि मुंबईला आंतरराष्ट्रीय केंद्र करून काय करायचं होतं हे समजून घ्या आणि त्यानंतरच या बोला. एवढंच सांगतो मी आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.